नमस्कार मित्रांनो, आज मी पार्ट 29 चालू करते. अध्याय 12वा 142 पेजपासून. अध्याय 12वा श्री साई सचरित्र. अध्याय 12वा. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री रामचंद्राय भ्याम नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः. जय जय सद्गुरु साईनाथ. नमती चरणी ठेवूनी माता, निर्विकार अखंडय क स्वरूपता, शरणागता कृपा करी सच्चिदानंद आनंद कंदा, भवद वार्ता सौख्य निष्पंदा, अद्वैत बोधम द्वैद छंदा, मंदाच्याही वारिसी अवघ्या ठाई पूर्ण भरले, गगन जैसे हे विस्तारले तैची, किम तव स्वरूप रेखाटले अनुभवी भले, दैवशाली साधूंचे व्हावे संरक्षण, असाधूंचे समूळ निर्दळन, एक एत द्यर्थची ईश्वरावतरण, संत हे विलक्षण या परते, साधू असाधू संता समान, एक मोठा एक ऊन, हे जाणेना जयांचे मन, समसमान उभयां जय, ईश्वराहुनी संत मोठे, असाधूंसी आधी लाविती वाटे, मन जयांचे तिळतिळ तुटे, प्रेम दाटे दिनार्था, भवसागराचे हे अगस्ती, अज्ञानतमाचे हे गभस्ती, परमात्म्याची येथेच वस्ती, वस्तुतः हे तत्भिन्न ईशांतील, हा साई माझा अवतरला भक्त काजा, मूर्तिमंत ज्ञान राजा, कैवल्य ते जाधिष्ठित, जीवमात्री अत्यंत ममता, इतरत्र अत्यंत अनासक्तता, ठाई सत्ता ठावी विरक्तता, निर्वैर समता सर्वत्र, जयान शत्रु मित्रभाव, सरीसे जयारंक राव, ऐसा जो साई महानुभव, एका प्रभाव तयाचा, संत आपुल्या पुण्यकोडी, वेचिती भक्त प्रेमाच्या ओढी, न पाहती आड पर्वत दरडी, घालिती उडी भक्तार्थ, एक अज्ञानी म्हणून नेणती, परमार्थ काय कशाशी खाती, स्त्री पुत्र धनकामी लोलंगती, विचारी नेणती ती सोडा, ऐसे नेणती बाळी भोळी, देव तयाते कृपा कुरवाळी, देवासी विमुख देवा निराळी, अभिमान पोळी तयाते, अज्ञानियांचे येईल किंवा संत एखादा लावील जीव, विश्वास प्रकटेल लाठीव, ज्ञानाची ताठीव निष्फळ, पंडितन्मन्य मूढमती, शुष्काभिमाने उगीच फुगती, भक्तिवंत अवेलेती, नको सांगती दयांचे, नको वर्ण संकर बंड, नको वर्णाभिमान थोतांड, न व्हा वर्णाक्षम धर्मलंड, पाखंड पंडित न व्हावे, वेदांग पारंगत, ज्ञानगर्वे मदोन्मत, भक्तिमार्गाचे न व्हा भक्तिमार्गाचे आड येत, तयांची धड गत दिसेना, अज्ञानी विश्वास पडिपाडे, तरेल तो भवभय साकडे, परी या शास्त्र पंडितांचे कोडे, कदा नुलगडे कवाते, संतान पायी ठेवता विश्वास, अज्ञान निरास ज्ञानाभिमानिया, न विकल्प सायास, उपजेल तयास सद्भाव, असो एकदा सुदैव परिपाटी, कैसी घडली विचित्र गोष्टी, होती एका कर्मठाचे ललाटी, अलभ्य भेटी साईंची, तयाचा संकल्प होता वेगळा, योगायोग होता निराळा, तेनीची शिर्डीचा लाभ घडला, दृष्टीस पडला निजगुरु, ते अति सुरस कथानक, जे गुरु महात्म्य प्रकाशक, श्रवण करी जी आवश्यक, प्रेम निर्दर्शक गुरु भक्ता, नाशिक क्षेत्रस्थ कर्मठ सोवळे, अग्निहोत्री उपनाममुळे पूर्ण पुण्याईच्या बळे, शिर्डीस आले एकदा, गाठी नसता हे बळ, शिर्डीस कोणाही ठरेन पळ, कोणाचं कितीही निश्चय प्रबळ, न चले चळवळ बाबांपुढे, कोणी म्हणेल मी जाईन, मन माने तो तेथे राहीन, नाही दयाच्या ये हे आधीन, पराधीन तो सर्वस्वी, ऐसे मी म्हणता थकले कित्येक निश्चय करिता, साई एक स्वतंत्र देवता, गळे हंता इतरांची, आपुली पाळी आलिया विण, बाबांसी होईना आपुले स्मरण, कानी न येई तद्गुण वर्णन, दर्शन स्फुरण कोठून जावे साई समर्थ दर्शना, असता कित्येकांची कामना, योगची
आला नाही त्यांना साई निर्वाणापर्यंत. पुढे जाऊ जाऊ म्हणता आड येऊनी दीर्घसूत्रता. राहिले कित्येक येता येता बाबाही निधनता पावले. आज उद्यान करीत राहिले. अखेर प्रत्यक्ष भेटी संतरले. ऐसे पश्चाताप पावले. अंती नागवले दर्शना. ऐसीची जी राहिली भूक परिसत्ता. कथा या आदरपूर्वक पुरविल. दुधाची तहान ताक विश्वास एक ठेविता. बरे जे भाग्ये कोणी गेले दर्शन स्पर्शाने चित्ती झाले. ते काय तेथे येथेच राहिले. बाबांनी ठेविले पाहिजे. आपुल्या पायी कोणा न जाववे. राहू म्हणता कोण न राहावे. आज्ञा होई तोच वसावे. माघारा जावे तो जा म्हणता. एकदा काकांनी महाजनी शिर्डीस गेले मुंबईहुनी. एक आठवडा शिर्डीस राहुनी परतावे मनी तयांचे. चावडी सुंदर शृंगारित. बाबांसमोर पाळणा टांगीत. कृष्ण जन्माचा उत्सव करिता आनंदे नाचत भक्तजन. गोकुळाष्टमीचाही सोहळा आनंदाने पाहावा डोळा. साधुनी ऐसी मौजेची वेळा. काका शिर्डीला पातले. आरंभीस बाबांच्या दर्शन. जाता बाबा पुस्ती तयांना परतरणार केव्हा निजसदना. विस्मित मन तय काका भेटता क्षणीच. हा का प्रश्न. काका झाले विस्मयापन्न. राहू शिर्डीत 8 दिन होते की मनतयांचे. बाबाची जेव्हा स्वये पुस्ती उत्तर देणे काका प्रती. तेही वाटे बाबांची सुचविती म्हणून देती योग्य ते. बाबा जेव्हा देतील आज्ञा परतेन तेव्हा आपुले संज्ञा. प्रत्युत्तर येतांची काकांच्या वदना उद्दीक. जी ना म्हणाले आज्ञा केली शिरसाप्रमाण. करुणी बाबांची अभिवंदन. हस्ता अष्टमी सारखा सण केले प्रयाण तेच दिनी. पुढे जवते गावी येती. पेढीवरती जाऊनी पाहती. मालक मार्ग प्रतीक्षाच करीती. काका परतती केव्हाही. मुनीम एकाकी आजारी. मालकास काकांची जरूर. काकांनी त्वरित यावे माघारी. पत्र शिर्डीवरी मोकलिले. काका तेथून निघाल्यावरती टपालवाला तपास करी. मग ते पत्र पाठवी माघारी. मिळाले घरी काकास तेची पहा की याचे उलट श्रवण करा. ही अल्प गोष्ट भक्तांसी न कळे. निजाभिष्ट साई ते स्पष्ट जाणतसे. एकदा नाशिकचे प्रख्यात वकील नामे भाऊसाहेब धुमाळ. बाबांचे एक भक्त प्रेमळ आले केवळ दर्शना. उभ्या उभ्या घ्यावे दर्शन करून. या पायी नमन घेऊनी उदी आशीर्वचन. जावे परताने हे पोटी. परतता वाटेवर निफाडास उतरणे होते धुमाळास. तेथे एका मुकदम्यास जाणे तयास आवश्यक. हा जरी तयाचा बेत बाबा जाणत उचित. परत जावया आज्ञा मागत. बाबा न देत ती त्यांना. आठवडा एक ठेवून घेतले. आज्ञा देण्याचे स्पष्ट नाकारिले. सुनावणीचे काय लांबले तैसेची गेले 3 वार. आठवड्यावरही काही दिवस ठेवून घेतले धुमाळास. इकडे मुकदम्याचे तारखेस न्यायाधीशास अस्वस्थता. जन्मात कधीही नाही ठावा. ऐसा पाठशूळ दुधर उठावा. मुकदमा आपाप पुढे ढकलावा. काळ लागावा सार्थकी. असो धुमाळांस साई सवास. पक्षकाराचा चिंता निरास. घडून आले अप्रयास. ठेविता विश्वास साईंवर. पुढे मग योग्य काली धुमाळते आज्ञा दिदली. कार्य सर्व यथास्थित झाली. अघटित केली साईंची. मुकदमा चालला 4 मास चालले. 4 न्यायाधीश परी अखेरीस आले यश. आरोपी निर्दोष सुटला. एकदा एक भक्त प्रवर नानासाहेब निमोणकर. कैसा दयांचे पत्नीचा कैवार. घेतला तो प्रकार परिसावा. निमोण गावींचे वतनदार. न्यायाधीशाचा कारभार सोपवी जया सरकार. वजनदार हे मोठे. माधवरावांचे पितृव्य ज्येष्ठ. वयोवृद्ध पूज्यश्रेष्ठ. जायाही मोठी एकनिष्ठ. साईचे इष्ट दैवत जान. सोडुनिया वतनी गाव. शिर्डीत दोघांही दिदला ठाव. साई चरणी ठेवूनी भाव. सुख स्वभाव वर्तती. उठुनिया ब्रह्ममूर्ती. प्रातस्नान पूजन सारिती कराया. नित्य काकड आरती. चावडी प्रती ती येत. पुढे आपुले स्तोत्र म्हणत. नाना बाबांपाशीच राहत होई सूर्यास्त तोपर्यंत. सेवेत
निरत बाबांच्या लेंडेवरी बाबास नेत मशिदीत आणून घालीत पडेल ती सेवा करीत प्रेम भरीत मानसे बाईनेही आपुल्या परी करवेल ती बाबांची चाकरी करावी अति प्रेम भरी दिवसभरी तेथेच मात्र कराया स्नानपान स्वयंपाक जेवण खान अथवा रात्री कराया शयन निजस्थान सेवावे बाकी अवशेष सर्व काळ दुपार तिपार सांज सकाळ घालवी हे दाम्पत्य प्रेमळ राहुनी जवळ बाबांच्या असो या दोघांची सेवा वर्णिता होईल बहु ग्रंथ विस्तरता म्हणून प्रस्तुत विषय पूर्तता भाग मी आता ऐकवितो. बाईसी जाणे बेलापुरी मुलगा तेथे थोडा आजारी केली पतीच्या विचारी तेथे तयारी जाण्याची पुढे नित्यक्रमानुसार बाबांचाही घेतला विचार पडताची बाबांचा होकार घातला कानावर पतीच्या ऐसो ऐसे निश्चितपणे ठरले बेलापूरचे जाणे. पुढे पडले नानांचे म्हणणे उद्याच परतणे माघारा नानांसी होते काही कारण म्हणून म्हणती तिच लागून जा परी ये परतोन दुष्चित मन कुटुंब. दुसरे दिवशी पोळ्यांची अवस तोही तेथेची काढावा दिवस होती बाईच्या मनाची हौस येईना मनास नानांच्या शिवाय अमावासेच्या दिन अनुक्त कराया गमन वाईट गमनागमन बाईस पडले कोडे गहन कैसी सोडवण होईल बेलापुरास गेल्या विन वाटेन तिथला समाधान दुखवितान ये पतीचे मन अज्ञोल्लंघन मग कैचे असो मग केली तयारी निघाली जावया बेलापुरी लेंडीस निघाली बाबांची स्वारी नमस्कारी तया ते कोणीही बाहेर गावी जाता पावया निर्विघ्नता देवापुढे खालवी माता तीच ही प्रथा शिर्डीत परी तेथीच देवसाई जावयाची कितीही गाई निघावयाचे समयी डोई तयांचे पायी ठेवित या तेथील क्रमानुसार साठ्यांची या वाड्यासमोर बाबा उभे असता क्षणभर बाईचे चरण वंदिले. नानासाहेब निमोणकर आदी करूनी सान थोर येऊनी तेथे दर्शन तत्पर करीती नमस्कार बाबांना. ऐसिया समस्त मंडळी देखता विशेषतः नानांची या समक्षता बाबाचे वदले बाईस तत्वता पहावीस समयोचितता तयांची पायी ठेवून या माता निघावयाची आज्ञा मागता जा बरे लवकर जा आता स्वस्थ चित्त असावे गेल्यासारखे 4 दिवस सुखी राही बेलापुरास विचारून या सर्व त्रास माघारी शिर्डीस येऊ तू असो बाबांचे वचन. बाईस अकल्पित शांतवन निमोणकरांची पटली खूण समाधान उभयता सारांश आपण करावे बेता आमान जाणवे आदी अंत हिताहित जाणती संत काही न अवदित तयाते भूत भविष्य वर्तमान करताल लामलकवत तया ज्ञान करिता तयांच्या आज्ञेत वर्तन सुखसंपन्न भक्त होती. असो आता पूर्वानुसंधान चालवू मुख्य कथा निरूपण कैसी मुळ्यांवरी कृपा करून दिदले दर्शन गुरूंचे श्रीमंत बापूसाहेब बुट्टी हेतू घ्यावी तयांचे भेटी परतोनी जावे उठाउठी मुळ्यांच्या पोटी हे होते. असो हा जरी त्यांचा हॅलो